नमस्कार सर्वांना जय जिनेंद्र। आज मी भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त सात्विक व्हेज थाली याची रेसिपी मी इथे दाखवणार आहे। यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा कांदा किंवा लसूण असं काही वापरलेलं नाही। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी काहीतरी गोड पदार्थ बनवावा यासाठी मी पायसा बनवणार आहे। त्यासाठी मी 1 चमचा तुपामध्ये काजू बदाम आणि थोडेसे पिस्ते मी भाजून घेणार आहे। त्याच्यानंतर थोडंसं अजून तूप घालून शेवया परतून घेणार आहे। शेवयांचा कलर थोडासा गुलाबी येईल इतकंच परतून घ्यायचं आहे, जास्त लाल होऊ द्यायचं नाही। आता इथे शेवया परतून तयार झालेल्या आहेत, ते मी बाजूला काढून घेते। याच्यामध्ये मी 1 मोठी वाटी अशी तूप घालते। आता याच्यामध्ये 2 ते 3 साधारण चमचे मी साखर टाकलेलं आहे। हे सतत हलवत राहूया जेणेकरून दूध जास्त खाली चिकटणार नाही। आता एक दुधाला उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं कस्टर्ड पावडर पाण्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये टाकले आहे आणि म्हणजे शेवया आपण भाजले होतो तो याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे। सतत हलवत राहूया कारण कस्टर्ड पावडरमुळे खीर घट्ट होते आणि ती खाली चिकटण्याची शक्यता असते। इथे मी वेलची पूड टाकली आहे। आता एक उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया आणि वरून ड्रायफ्रूट्स घालूयात। ही खीर थंड झाल्यानंतर घट्ट लागते, त्यामुळे मी असंच ठेवणार आहे। दुसरा पदार्थ मी इथे दाखवते तो म्हणजे राजमा। राजमा बनवताना नेहमी आपण ग्रेव्ही तयार करताना कांदा किंवा लसूण हे वापरतो, पण आज मी कांदा लसूण न वापरता घट्ट ग्रेव्ही कशी बनवायची हे इथे दाखवले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे मी 1 चमचा तेलामध्ये थोडेसे जिरे आणि खडे मसाले टाकते। त्याच्यामध्ये तमालपत्र आहे, दालचिनी आहे आणि 4 ते 5 काळी मिरी आणि लवंग आणि काळा वेलदोडा इथे मी टाकून घेते। हे सर्व आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। इथे मी थोडंसं 4 ते 5 टोमॅटो मिक्सरला बारीक करून टाकले होते। आता याच्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं आणि काजू पेस्ट घालते। हे आपण सतत हलवून घेऊयात। आता याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, थोडंसं मीठ आणि गरम मसाला। गरम मसाला हा घरी बनवला आहे, त्याच्यामुळे कुठलेही लसूण किंवा कांदा याची पावडर त्याच्यामध्ये नाही आहे। आता हे सर्व आपण हलवून घेऊयात। मिश्रणाला तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा आणि लाईक आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। इथे मी राजमा रात्रभर भिजत ठेवून 2 शिट्टी मारून असं शिजवून घेतलेलं आहे। आता राजमा याच्यामध्ये घालूया। ही ग्रेव्ही आपली घट्ट झाली त्यामुळे आपण थोडंसं पाणी घालूया। इथे कोमट पाणी घातलं तरी चालेल। आता झाकण ठेवून 1-2 मिनटं शिजवून घेऊया। वरून कोथिंबीर घालून आपल्या राजमाची भाजी तयार झालेली आहे। इथे मी तिसरा पदार्थ एक कोशिंबीर दाखवणार आहे। मूग डाळीची कोशिंबीर आहे। मूग डाळ इथे 1-2 तास भिजत ठेवले होते। त्याच्यानंतर मी एक छोटा अर्धी काकडी खोचून याच्यामध्ये घातलेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता इथे थोडंसं 1-2 चमचा मी खोबरं टाकलेलं आहे, त्यामुळे टेस्ट चांगली येईल। खोबरं आवडत नसेल तर तुम्ही दाण्याचा कूट भाजून घेऊन टाकू शकता। आता इथे मी थोडीशी फोडणी टाकली, आपले नेहमीचीच फोडणी। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आणि लिंबू जेवायला बसतावेळी ताटाला लावतो तेव्हाच पिळायचं आहे, म्हणजे जेणेकरून याला पाणी सुटणार नाही। पुढची रेसिपी आहे ती मुगाची उसळ। कारण मुगाची उसळीला नेहमी आम्ही कांदा लसूण घालतो, पण इथे मी ते वापरत नाही। त्यासाठी मी 1-2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि ओलं खोबरं याचं मी सुकं पेस्ट करून घेत आहे। आता एका पातेल्यामध्ये 1 चमचा तेल, हिंग, जिरे आणि मोहरी, कढीपत्ता असं नेहमीची फोडणी मी याच्यामध्ये टाकते आणि जो वाटण मी बनवून घेतला होता तो याच्यामध्ये घालते। आता ते वाटण थोडंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कोथिंबीरचा जो वास यायला तो थोडासा जाईल। यासाठी 1-2 मिनटं आपल्याला परतून घ्यावं लागेल। नेहमी आपण जेव्हा मुगाची उसळ करतो तेव्हा टोमॅटो किंवा कांदा लसूण वापरतो, तर कांदा लसूण जर खायचा नसेल तर तुम्ही असं खोबऱ्याची पेस्ट घालू शकता। इथे मी मूग शिजवून घेतले होते ते याच्यामध्ये मी घालते। हे सर्व मिक्सर हलवून घ्यायचं आहे। लग्नाच्या पंक्तीमध्ये वगैरे आता आजकाल ही मुगाची उसळ खूप फेमस झालेली आहे। वरून थोडंसं मी पाणी घालते। 1-2 मिनटं आपण शिजवून घेऊया जेणेकरून ते एकजीव होईल। कोथिंबीरीमुळे याला हिरवा कलर छान आलेला आहे। अजून तुम्हाला जर हिरवा कलर हवा असेल तर थोडंसं तुम्ही याच्यातही पालक टाकू शकता। 1-2 मिनटं आता वरून आपण टाकून घ्या। इथे आपली भाजी तयार झालेली आहे। एक झाकण ठेवून एक वाफ काढली की भाजी आपली खायला तयार। दुसरी रेसिपी आहे की चना डाळीची खांडवी।
ही खांडवी बनवायला फक्त 5 ते 10 मिनिटं लागतात. त्यासाठी मी 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद, हिंग आणि मीठ टाकून मिश्रण फेटून घेऊयात. चणा डाळ मी 1, 2 ते 3 वेळा चाळून घेतले होते, त्याच्यामुळे जे गाठी असतील ते निघून जातील. इथे जर तुम्ही लसूण वापरणार असाल तर आलं लसूण पेस्ट देखील वापरू शकता. सुरुवातीला मी भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, कारण मिश्रण हे चिकटणार नाही तळ्याला. आता मिश्रण याच्यामध्ये घातल्यानंतर मी चमच्याने हलवून घेणार आहे. आपला चमचा हा हलवतच राहायचा आहे, अजिबात बंद करायचं नाही, नाहीतर सारण करपण्याची शक्यता असते. आपल्याला 2 ते 3 मिनिट असं सतत फिरवत राहायचं आहे. बघा असं घट्ट होत आहे, पण याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते, त्याच्यामुळे थोडंसं त्याला शाईन येईल. आता असं चमच्यातून जर पडत नसेल, हे बघा असं चिकट होत असेल आणि चमच्यातून तो पडत नसेल तर तयार झालेलं असे समजावे. इथे मी एका प्लेटला थोडंसं तेल लावून सारण परतून घेतलं होतं आणि चाकूने कट करून असे गोल गोल रोल तयार करून घेतले आहे. हे बघा इथे. आता वरून याला मी आता थोडीसं फोडणी टाकणार आहे. फोडणीमध्ये थोडंसं मिरची, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता अशी मी फोडणी तयार करून याच्यावरती टाकलेली आहे. तुम्ही इथे देखील लसूणचा वापर हवा असेल तर तुम्ही करू शकता. आता मी इथे राईस बनवणार आहे, त्याच्यासाठी इथे थोडंसं मी कोथिंबीर घेते. हा राईस ॲक्च्युली मी गुढीपाडव्या दिवशी बनवला होता. आज मी फक्त पालक राईस बनवला आहे, पण म्हटलं इथे ॲड करूया. ह्याच्यामध्ये मी मिरची आणि खोबरं टाकलेलं आहे. पालक राईस जर बनवला असेल तर तुम्ही खोबरं स्किप करू शकता. आता ही एक स्मूथ पेस्ट आपण तयार करून घेऊया. याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं नव्हतं मी. आता कुकरच्या भांड्यामध्ये मी 1 चमचा तूप, 1 चमचा तेल टाकून घेते आणि बाकीचे सगळे राहिलेले खडे मसाला मी इथे टाकून घेते. खडे मसाल्यामध्ये मी मिरे, तमालपत्र, लवंग आणि जिरे इतकंच टाकलेलं आहे. जास्तीचं मी काही याच्यामध्ये घालणार नाही आहे. थोडंसं वरून कढीपत्ता घालूयात. कढीपत्ता तडतडल्यानंतर आपण जो हिरवा वाटण तयार केला होता तो याच्यामध्ये टाकूयात. पालक राईस जर तुम्ही बनवलेला असाल तर खोबरं घालू नका, कोथिंबीर आणि फक्त पालक वापरा, त्याची देखील चव छान येते. आणि थोडंसं पुदिना त्याच्यामध्ये टाका. माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी घातले नाही. आता इथे मी 1 वाटी तांदूळ वापरले. तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता. मी दावत वापरत आहे. हे सगळं 1-2 मिनिट आपल्याला भाजून घेऊयात आणि वरून आपण आता थोडंसं पाणी घालूयात. 1 वाटी तांदूळ असेल तर 3 वाटी पाणी मी वापरते. तुम्ही कसं हवं असेल कमी जास्त तुम्ही पाणी करू शकता. आता चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि थोडेसे मटरचे दाणे होते ते मी याच्यामध्ये घालून घेते. आता 3 शिट्टी झाल्यानंतर आपला राईस इथे तयार झालेला आहे. एक उकळी आल्यानंतरच आपण झाकून घेऊयात, म्हणजे आपला भात लवकर शिजेल. आणि मी इथे शिट्टी वापरत नाही, शक्यतो शिट्टी वापरू नका, असे वाटी घाला, त्यामुळे तुम्हाला समजेल. हे बघा आपला सात्विक थाली तयार. भेटूया अशीच एक नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय बाय.